कार्यक्रमाचे अध्यक्ष सप्रे सर, प्रमुख अतिथी डॉक्टर कोळंबकर, व्यासपीठावर उपस्थित अन्य सगळे मान्यवर आणि इथे जमलेले सर्व मातापिता आणि बंधू भगिनींनो, लेखक म्हणून या विषयाकडे मी का वळलो किंवा हे का लिहावं असं वाटलं याविषयी मी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आत्ता सगळ्यांनी त्याचा उल्लेख पण केला की पुण्यात एल्गार परिषद नावानं एक कार्यक्रम झाला 31 डिसेंबर 2017ला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली आणि त्या दंगलीचे पडसाद सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उमटले. आता दंगल झाली हे सगळं घडत होतं, पण त्याच्या मागं नेमके कारणं काय आहेत लगेच्या लगे आपल्याला कुणाला म्हणजे समजणे तसं शक्य नसतं त्याच्या मुळात गेल्याशिवाय. सगळे आरोप प्रत्यारोप राजकीय लोकांना तर त्याच्यामध्ये कसं असतं, तवा गरम असतो त्यामध्ये कसं आपलं शेकून घेता येईल ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. पटकन जे आपल्या आयडिओलॉजीला थोडं वेगळ्या विचारधारेचे आहेत त्यांची नावं घ्यायचं, ह्या म्हणजे मुद्दामून त्या दिशेनं कुठंतरी तपासाला ती दिशा देता येईल का असे प्रयत्न करायचं, ते असं होतं. आता त्याच्यामध्ये कोणता राजकीय पक्ष काय करतो त्याच्या खोलात मी काही जाणार नाही. कुठलीही दंगल झाली, कुठलीही असामाजिक घटना घडली की हे असं होतच असतं, आपल्या देशाला ते काही नवीन नाही. मग नंतर पुण्यातल्याच एका व्यक्तीनं, तुषार दामगोडेंचा आता उल्लेख झाला, त्यांनी 8 जानेवारीला तक्रार दाखल केली विश्रामबाग पोलीस स्टेशनला. आता त्यांनी का दाखल केली तर त्यांच्यासारखे आणि अन्य अनेक जे सोशल मीडिया फॉलो करतात त्यांना सगळं दिसत होतं की ह्या कार्यक्रमामध्ये कोण लोक होते, ह्या एल्गार परिषद कार्यक्रमामध्ये कसल्या प्रकारची भाषणं झालेली आहेत, किंवा तोच मॉब कोरेगाव भीमाला गेला होता हे पण माहिती होतं अनेकांना. आणि त्या आयोजनामध्ये ज्या प्रमुख संघटना होत्या, कबीर कला मंच असेल, रिपब्लिकन पॅन्थर असेल, ह्यांची नेमकी पार्श्वभूमी काय राहिलेली आहे, त्याच्या पडद्यामागचे कलाकार कोण आहेत, हे थोडं जागरूक असणाऱ्यांना, सामाजिक राजकीय घडामोडी फॉलो करणाऱ्यांना ह्याची बऱ्यापैकी माहिती होतीच. तसंच तुषार दामगोडेंना पण ह्याचा अंदाज होताच. त्यांनी ही सगळी गडबड दिसते आहे म्हणून तर तो कार्यक्रम प्रत्यक्ष अटेंड पण केला शनिवारवाड्याला. तिथले काही पुस्तिका वगैरे त्या पण खरेदी केल्या, पत्रकं बघितले, आधीच सोशल मीडियावर फिरवलं पण होतं त्यांनी. त्याच्यातली भाषा असेल ते बरोबर लक्षात येतं हे कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. म्हणून हे स्पष्ट दिसत होतं की ह्याच्या मागचं काय क्रोनॉलॉजी काय राहिलेली आहे, ह्या दंगलीच्या मागचा सगळा घटनाक्रम काय राहिलेला आहे. पण मोस्ट ऑफ द पीपल, लोक काय आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात, त्यांच्यासमोर हे सगळा पट उघड होत नसतो. त्यांनी तक्रार दाखल केली, त्या अनुषंगानं तपास सुरू झाला, छापेमारी झाली, त्याच्याशी संबंधित लोकांवर अटकसत्र झालं. मग लोकांना कळलं की अरे हे असं आहे, पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि हे नक्षल संबंधित लोक आहेत असं माध्यमामध्ये मग यायला लागलं. लगेच काउंटर प्रोपगंडा पण जोरात सुरू झाला. आता सामान्यतः कुठल्याही क्रिमिनल कन्स्पिरसीमध्ये काय असतं, आरोपीला पकडणे, त्याचा तपास करणे आणि तपासाअंती जे सिद्ध होईल त्यानुसार जजमेंट येईपर्यंत वाट पाहणे. पण मीडिया ट्रायल ह्याच्यामध्ये मुद्दामून काही लोकांनी फार जोरकसपणे चालवला की आत्ता तर कुठं छापेमारी झाली आहे, आत्ता तर कुठं अटकेची कारवाई झाली आहे आणि लगेच निर्दोष ठरवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रोपगंडा. मग असं लक्षात येत होतं की ही इतकी अस्वस्थता काय आहे, थोडं वेट करा, तपास होऊ द्या, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्याला लगेच निर्दोष ठरवण्यामागे इतकी अस्वस्थता काय आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी पाणी मुरतंय, हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे असं जाणवलं. आणि पत्रकार परिषदा घेणं असेल, जॉईंट स्टेटमेंट काढणं असेल, फलाण्या इतक्या प्राध्यापकांनी ह्या अटक जे कारवाई झाल्या ह्याचा निषेध केला म्हणून एक पत्रक सोडून द्यायचं सगळीकडे, लगेच ते मीडिया चालवणार, फलाण्या फॉरेन युनिव्हर्सिटीमधल्या इतक्या प्राध्यापकांनी, इतक्या इंटेलेक्च्युअल्सनी, इतक्या मानवाधिकार संघटनांनी ह्याचं कंडेम केलं, देशात अघोषित आणीबाणी आलेली आहे, राजकीय विरोधकांना उचलून जेलमध्ये टाकलं जात आहे, असं त्यांनी एक प्रोपगंडात केला. पण न्यायालय ह्यांना कुठंच रिलीफ दिलं नाही, कुठंच ह्यांना काही दिलासा दिला नाही. आणि लेखच्या लेख, कॉलम,
पोर्टल्सवर तुम्ही बघा सगळीकडे सगळं ह्यांचं लिखाण. मग मी पण ह्या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून होतोच. मला जेन्युइनली वाटलं की हे एक बाजू येते आहे समोर, एकाच बाजूनं न्यायालय पण इतकं काही हे नाही. इतकं जर हे निर्दोष असतील तर ह्यांना जामीन मिळाला असता, काहीतरी झालं असतं. दुसरी बाजू समोर येत नाही, लपवले जाते हे जाणवत होतं. मग ते बातम्या फॉलो करणं सुरू केलं. न्यायालयीन प्रक्रिया जे जे घडते आहे त्याचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणं, ते सगळे डॉक्युमेंट्स गोळा करणं आणि मग ते पूर्ण वाचन करणं. आता मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही, मी फर्स्ट टाईम ह्याच्यामध्ये हे खोलात जाऊन ह्याचं माहिती करण्यासाठीच हे सगळ्या कोर्टच्या प्रक्रिया फॉलो करण्यामध्ये गुंतलो. आणि त्या सगळ्या जे ऑर्डर्स होत्या, बेल फेटाळली, पुणे सत्र न्यायालयानं बेल फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयानं बेल फेटाळली, सर्वोच्च न्यायालयांनी सुद्धा ह्यांना कसलाच दिलासा नाही. त्या सगळ्या ऑर्डर वाचल्या आणि लक्षात आले, अरे बाबा हे तर फारच म्हणजे गंभीर आहे, हे समोर येतच नाही आहेत ह्या गोष्टी. आणि वन वे प्रोपगंडा चालू आहे. आणि ह्यांचे सगळे जर लेख बघितले, सो कॉल्ड लिबरल्स लोक, स्वतःला ते लिबरल्स म्हणवतात, त्यांच्या लेखामध्ये जे मुद्दे होते ते सेम मुद्दे कुठले आहेत, तर आरोपीच्या वकिलांनी जे कोर्टात आर्ग्युमेंट केलंय तेच मुद्दे घ्यायचे आणि त्याचाच एक लेख तयार करायचा. म्हणजे ती वन वे बाजू येणार. पण काउंटर आर्ग्युमेंट काय झालं ह्याचा साधा उल्लेखही करायचा नाही. दोन्ही बाजूचं आर्ग्युमेंट ऐकून घेऊन कोर्टानं काय निरीक्षणं नोंदवली त्याचाही कुठं उल्लेख करायचा नाही, असा प्रोपगंडा. आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना सगळं ते वेबसाईट, ते प्रक्रिया फॉलो करणं, ती कोर्ट ऑर्डर डाउनलोड करणं, ती सगळं वाचन करणं आपल्या दैनंदिन कामामध्ये ते शक्य होत नसतं ना. मग मला वाटलं की बाबा ही बाजू समोर आली पाहिजे, नाहीतर हे लोक तर मग काय निर्दोष सिद्ध होतील. म्हणजे सरफरोश पिक्चरमधला गुलफाम हसन हा गझलकार सिद्ध होईल, ॲक्च्युअलमध्ये तो तर आर्म स्मगलिंगचा मेल व्हिलन तोच असतो, असा प्रकार आहे. म्हणून मी ह्याच्या मुळाशी जाऊन हे सगळं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि सत्य काय आहे ते लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे. ह्या विचारातून ह्या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आणि ह्याच अनुषंगानं मग मी त्याच्याशी संबंधित अन्य गोष्टींचा पण काही अभ्यास केला. मग नक्षलवाद काय आहे नेमका, हा कधी सुरू झाला, त्यांची कार्यपद्धती काय, त्यांचं विचार म्हणून ते काय मांडतात आणि त्यांचं जे एम आहे ते अचीव करण्याची त्यांची कार्यपद्धती काय आहे. मग जंगल भागातली कार्यपद्धती काय, शहरी भागातली कार्यपद्धती काय, हा सगळा अभ्यास केला. त्याच्याशी संबंधित अन्य काही केसेस असतील त्याचा अभ्यास केला. त्याच्यातून लक्षात आलं की हे लोकांसमोर येणं फार आवश्यक आहे. पण सगळंच्या सगळं न आणता ह्या पुस्तकाचा स्कोप ठेवला एल्गार परिषद खटल्याशी संबंधित. कारण आता अन्य साईबाबाची एक केस आहे, गडचिरोली सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. विनायक सेनला पण तो पण कन्व्हिक्ट झालेला आहे छत्तीसगडमध्ये. आता नंतर त्यानं अपील केलं, बेलवर आला. परत अशा बऱ्याच केस आहेत, कोबाड गांधीची केस आहे, ते देशभक्ती युवा मंचाची केस आहे, अशा अनेक केसेस आहेत. सुधीर ढवळेचे आधीचे केसेस आहेत गोंदियामधले. ह्याच्यामधला एक आरोपी वर्णन गोन्साल्विस तो आधी कन्व्हिक्ट झालेला आहे, ती पण एक केस आहे. हे सगळ्यावर आधी पण केसेस झालेले आहेत. ह्या खटल्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यात त्यातला वर्णन गोन्साल्विस तर कन्व्हिक्ट पण झालेला आहे. बाकीचे काही पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता वगैरे असे पण झालेले आहेत. आणि कबीर कला मंचाचा एक 2011चा खटला आहे, RR पाटील गृहमंत्री असताना कारवाई फर्स्ट टाइम झाली होती. तो खटला पूर्ण घेतला ह्याच्यामध्ये, कारण कबीर कला मंच एल्गार परिषदेची मुख्य आयोजक होती. म्हणून कबीर कला मंचची पार्श्वभूमी समजली पाहिजे, जी एल्गार परिषदेची आयोजक आहे. म्हणून 2011चा तो खटला पूर्ण घेतला. एल्गार परिषदेचं आयोजन कसं झालं, त्यामागचं त्यांचं प्रोपॅगंडा मटेरियल काय होतं ते घेतलं. हे कोरेगाव भीमाची दंगल झाल्यावर त्याचं राजकारण कसं करण्यात आलं त्यावर पण एक प्रकरण केलं. संभाजी भिडेंना आणि मिलिंद एकबोटेवर आरोप करून त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले. मग त्या भिडेंच्या विरोधात तर प्रथमदर्शनी सुद्धा काहीच नव्हतं. मिलिंद एकबोटेच्या संदर्भात काय तर त्यांनी एक पत्रक काढलं होतं की बाबा कोरेगाव भीमाला असा उत्सव होऊ नये, तो इतिहास जो सांगितला जातोय तसा नव्हता, म्हणून त्यांनी एक पत्रक काढलं, त्यांचं मत मांडलं होतं, तेवढाच त्याचा संबंध. मग त्यांना ॲट्रॉसिटी दाखल झाली, एक काही 2-3 महिने जेलमध्ये राहिले, नंतर बेलवर त्यांची सुटका झाली. मग त्यांच्या बाबतीत जी न्यायालयीन प्रक्रिया झाली ती सगळी एका चॅप्टरमध्ये घेतली. त्याच्यात न्यायालयानं म्हटलं की हे तर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, ते त्यांचं मत व्यक्त करू शकतात त्या घटनेसंदर्भात. मत व्यक्त केलं म्हणून काही क्रिमिनल कन्स्पिरसी केली असं होत नाही, असं न्यायालयानं निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्यांची सुटका झाली त्याच्यातून. ते पूर्ण डिटेल ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे.
सर्वोच्च न्यायालय ह्या आरोपीच्या विरोधात काय म्हटलेलं आहे ती अख्खं घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एक पथ्य काय पाळलं, आपलं ओपिनियन फार द्यायचं नाही, आपल्याला काय वाटतं ते फार न देता ॲक्च्युअल डॉक्युमेंट्स काय आहेत, फॅक्ट्स काय आहेत, कोर्ट काय म्हणतं ते द्यायचं. आणि त्याच्यामध्ये फक्त इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं आर्ग्युमेंट द्यायचं नाही, तर अक्युज्ड जे आहेत आरोपी त्यांचं पण आर्ग्युमेंट ॲज इट इज घ्यायचं. मग मी कोर्ट ऑर्डर सगळ्या राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड ॲज इट इज अनुवाद करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुणीही असं पॉईंट आऊट करू शकत नाही की ह्यांनी आपल्या सोयीचा आर्ग्युमेंट घेतलेला आहे. तुमचं पण आर्ग्युमेंट जशाच तसं घेतलं आहे, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं आर्ग्युमेंट जशाच तसं घेतलं आहे, जे पुरावे सादर केले ते सगळे घेतलेत, न्यायाधीशांची निरीक्षणंसुद्धा सगळे ॲज इट इज घेतलेत. कोर्ट ऑर्डरचं जे हेड असतं फलानं बॉम्बे हायकोर्ट ज्युरिस्डिक्शन वगैरे तिथून सुरू होतं ते फलाण्या जस्टिसपर्यंत ज्यांनी ती ऑर्डर दिली ते सगळं जशाच तसं त्या जस्टिसच्या नावासकट त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये लेखकाचं मनोगत किंवा लेखकाचं ओपिनियन असं नाही आहे, फार फॅक्ट बेस्ड पुस्तक आहे. त्यामुळे ते एक प्रकारे एक संदर्भ ग्रंथ आहे. हे झालं पुस्तकाबद्दल. आता हा जो नक्षलवाद आहे, आपण कार्यक्रमाची सुरुवात केली, एक फार वेळ नाही पण एक 5-10 मिनिटात सांगतो. विषय फार मोठा आहे तसा. आपण सुरुवात केली संविधानाच्या प्रास्ताविकेनं. आणि संविधानाच्या प्रास्ताविकेनं का सुरुवात केली? सामान्यतः कुठल्याही कार्यक्रमाची होत नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, देशात संविधान लागू झालं, पण अजूनही देशातला एक मोठा भूभाग असा आहे तिथं हे संविधान लागूच नाही, ज्याला रेड कॉरिडॉर म्हणून ओळखलं जातं. आपण ह्याच्यामध्ये वाचलं की काय, आपला भारत देश एक सार्वभौम लोकशाही गणराज्य आहे, बरोबर. लोकशाही तिथं लागूच नाही, लोकशाही अजूनही खऱ्या अर्थानं. आपण ह्याच्यामध्ये वाचलं की प्रत्येक नागरिकाला कशाचं स्वातंत्र्य असेल, विचारांचं स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ह्याचं स्वातंत्र्य असेल. आणि संविधानाचं आर्टिकल 19(1) हे काय सांगतंय आपल्याला, प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल असं म्हणतंय. दुसरं म्हणतंय तुम्हाला पीसफुली म्हणजे शांततेनं एकत्रित येण्याचा अधिकार आहे, कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे, हे एक म्हणतं. आणि शस्त्र न घेता, जसं आता आपण जमून कार्यक्रम करतोय, विनाशस्त्र एकत्रित येऊन कार्यक्रम करतो, हा आपल्याला संविधानानं दिलेला अधिकार आहे. मी इथं माझे विचार मांडतोय, ह्याची हामी संविधानानं दिलेली आहे, बरोबर. तिसरं एक दिलेलं आहे स्वातंत्र्य, आपल्याला असोसिएशन्स आणि युनियन्स फॉर्म करू शकतो. जसं आता आपण विवेक विचार मंच हा एक प्लॅटफॉर्म केला, संविधान संघर्ष बचाव समिती किंवा आपलं जनसंघर्ष समिती, हे एक असोसिएशन्स आहेत, बरोबर. ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधान देतं. आणि प्रत्येकाला आपल्याला आवडेल तो व्यवसाय उद्योग करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा संविधान देतं. आता हे सगळे स्वातंत्र्य नक्षल प्रभावात, माओवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात आहेत का? बिलकुल नाही. तिथं मला वाटेल ते मी अभिव्यक्त करू शकत नाही, विचार मांडू शकत नाही, भाषण करू शकत नाही. आज ते लाहेरीला किंवा भामरागडच्या पुढं जाऊन कुठेतरी असे आपण कार्यक्रम आयोजित करून असं करू शकतो का? नक्षलवादी कुठून हल्ला करतील आणि काय होईल तिथं गॅरंटी देता येत नाही, बरोबर. इथं का गॅरंटी देता येते? आपण हा कार्यक्रम करू शकतो कारण इथं हे संविधान पूर्णपणे लागू आहे आणि त्याची हमी देणाऱ्या यंत्रणा इथं सुरक्षा यंत्रणा आहेत, तिथं ते नाही आहे. म्हणून संविधानाचा लाभ अजून आपल्या एक मोठा सेक्शन आपल्या भारतीय नागरिकांचा, त्यांना हे संविधानाचे लाभच मिळत नाहीत. त्या भागात राहणाऱ्या आदिवासी आपला विचार मुक्तपणे व्यक्त करू शकत नाही, त्याला वाटेल तो व्यवसाय उद्योग करू शकत नाही, त्याला वाटेल तशी संघटना फॉर्म करू शकत नाही आणि त्या भागामध्ये तो मुक्त संचारसुद्धा करू शकत नाही, विचार पण नाही, संचार पण नाही. त्यामुळे संविधान अजून तिथं लागूच झालेलं नाही, अजूनही ते परतंत्र्यात जगतायत. माओवाद्यांच्या हुकुमशाही प्रभाव क्षेत्र, हुकुमशाहीचं राज्य आहे तिथं. म्हणून हे संविधानाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे की हे संविधानाचं काय महत्त्व आहे. आणि आता माओवाद याबद्दल आपल्या अनेकदा बोलून पण झालेलं आहे. त्यांचा अल्टिमेट उद्देश काय आहे, तर देशाची सत्ता हस्तगत करणे आणि ते शस्त्राच्या आधारावर. निवडणुका लढवायच्या नाहीत, पॉलिटिकल पार्टी स्थापन करायची नाही, तर आम्ही शस्त्राच्या बळावर देशाची सत्ता हस्तगत करू आणि लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाच्या ठिकाणी माओचं लाल निशाण लावू आणि माओच्या विचारावर आधारित हुकुमशाही आणू.
कामगारांच्या कष्टकऱ्यांची हुकुमशाही असे ते शब्द वापरतात, पण कामगारांची कष्टकऱ्यांची हुकुमशाही वगैरे काही नसतं. ते त्यांचं एक पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटी असते 40-50 लोकांचं, त्यांची हुकुमशाही असते आणि सांगतात कामगारांची आणि कष्टकऱ्यांची हुकुमशाही. त्यामुळं ते हुकुमशाही करायची आहे त्यांना आणि ते नाव बुरखा वापरायचं आहे कामगार आणि कष्टकरी वगैरे वगैरे. आता हे वॉर म्हणतात, हे जी त्यांचं उद्देश आहे हे वॉर आहे, पीपल्स वॉर किंवा प्रोट्रॅक्टेड पीपल्स वॉर, लोकयुद्ध. म्हणजे आमचं युद्ध म्हणायचं नाही, हे लोकांचं युद्ध आहे म्हणायचं. तुमचं सगळ्यांचं युद्ध आहे, तुम्ही आमच्यासोबत या, सामील व्हा, आपण देशाची सत्ता काबीज करू म्हणायचं. लोकांच्या नावानं आपले मनसुबे हे करायचे, असे ह्यांचे हे धंदे आहेत. आता त्यांना बरं 70 वर्षामध्ये, आता हे आत्ता चालू झालेलं नाही, हे फार पूर्वीपासूनच आहे हे विचार घेऊन. परकी आता रशिया इकडे ह्या मार्क्सच्या विचारानं ॲक्च्युली तिथून सुरुवात झाली. त्या सगळ्या ह्याच्यात तत्त्वज्ञानाच्या ह्याच्यात जायला नको आपण. आता महाराष्ट्रामध्ये हे 80च्या दशकात आले आणि हे फोपावले 2004ला. ह्यांच्यामधले जे सगळे गट होते ते एकत्रित आल्यामुळं काय झालं की ह्यांची एक मजबूत संघटना निर्माण झाली आणि मोठं क्षेत्र ह्यांच्या कब्जामध्ये आलं, जिथं ह्यांची सत्ता चालते. मग आता ह्यांना यश वगैरे येतं आहे का? यश बिलकुल येत नाही, शक्यच नाही. आता हे जे क्रांती करून उगा आदिवासी लोकांना पायदळ म्हणून वापरण्याचे धंदे आहेत हे. ॲक्च्युली आदिवासींना काय भूल द्यायची? तुझं जल, जमीन, जंगल सरकार काढून घेईल, तुला बेदखल करून टाकेल, आणि हे सगळं जर वाचवायचं असेल तर तू हातात बंदूक घेतल्याशिवाय तुला पर्याय नाही. पण असं शक्य आहे का लोकशाहीमध्ये? जल, जंगल, जमीन असंच बळकावणं आणि बेदखल करून टाकणं शक्यच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा आपली प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे डेव्हलप होण्याच्या आधी काही अन्याय अत्याचार होत होते, प्रश्न नाहीत असं आपलं बिलकुल म्हणणं नाही. प्रश्न आहेत, पण त्या सोडवण्याचे मार्ग पण आपण सांगितलेले आहेत, संविधानाच्या माध्यमातून ते मार्ग स्पष्ट केलेले आहेत. त्यामुळं शस्त्र घेऊन क्रांती वगैरे हा मार्ग होऊ शकत नाही संविधानिक लोकशाहीमध्ये. पण हे आदिवासींना हे माहीतच नसतं, हे संविधान काय आहे, ही लोकशाही काय आहे. ते शिक्षित तर नसतात आणि तिथं शिक्षण ते मिळू देत नाहीत मुद्दामून. शिकला तर आपल्या नक्षल चळवळीला कसं सपोर्ट करेल तो? शिकला तर इकडे तिकडे रोजगार करेल, चांगलं सुखी जीवन जगेल. त्यामुळे तिथं शिक्षण बी होऊ द्यायचं नाही, आरोग्याच्या सोयीसुविधा डेव्हलप होऊ द्यायच्या नाहीत, बेसिक सुविधा तिथं काहीच नाहीत. आता आमचे काही प्रवास पण झाले ह्या निमित्तानं नक्षल प्रभावित भागामध्ये. सगळीकडे वीज नाही, पाणी शुद्ध नाही, रस्ते नाहीत, आरोग्य तर नाहीच नाही, शिक्षणाची बोंबाबोंब आहे, वीज नाही. आता इंटरनेट तर ही एक मोठी जागतिक क्रांती आहे. इंटरनेटचा लवलेश नाही, टावर्स नाहीत नीट धड, त्यांना टी व्हीसुद्धा अलीकडं काही चालतात काही ठिकाणं, पण सगळ्या भागामध्ये पूर्ण नेटवर्क आलेलं आहे असं काहीच नाही आहे. म्हणजे अजूनही ते नागरिक सगळे आदिम काळामध्ये जगत आहेत. आता हे कशामुळं झालेलं आहे? केवळ ह्या माओवाद्यामुळं झालेलं आहे. पण आदिवासी बांधवांना हे काय सांगतात? सरकारच तुमच्यासाठी काय करत नाही, तुम्हाला अशाच अवस्थेत ठेवू इच्छितं सरकार. पण ॲक्च्युली सरकारच्या भरमसाठ योजना आहेत, पण त्या इम्प्लिमेंटच होऊ द्यायच्या नाहीत. त्या जर इम्प्लिमेंट झाल्या तर हा त्या नक्षलवाद्यांना कसं सपोर्ट करेल? त्यांच्या त्या कॅडरमध्ये, त्या PLGA सैन्यामध्ये, नक्षल्यांच्या सैन्यात कसं काय सामील होईल? होणारच नाही ना. त्यामुळं आपण होऊ द्यायचं नाही, सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करू द्यायच्या नाही, आणि आदिवासीला म्हणायचं हे सरकार तुझ्यासाठी काहीच करत नाही, आमच्यासोबत ये, तू जॉईन हो. हे असं आहे. आणि पोलीस यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना, भारत सरकारला ह्यांनी आदिवासींच्या मनामध्ये अशिक्षित एक विलन म्हणून चित्र निर्माण केलं आहे की तुमचं सगळंच काढून घेईल हे सरकार. त्याला हे वास्तविकता काही कळूच देत नाहीत, जगात काय चाललंय काय नाही, जगात किती प्रगती होते, सायन्स कुठं गेले, टेक्नॉलॉजी कुठं गेले, हे त्या आदिवासीला काही कळूनच देत नाहीत. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे लोक चंद्रावर चालले, हे काहीच गोष्टी माहीत नाहीत हो. तुम्ही तिथं गेलं तर ते प्राचीन काळात गेल्यासारखं वाटतंय. बरं, आता तुम्ही तुलना करा, जिथं नक्षल भाग नाही आहे, माओवाद्यांचा प्रभाव नाही असा आदिवासी भाग, आणि जिथं भारत सरकारचं अंमल आहे, हे संविधान लागू आहे, तिथला आदिवासी भाग, ह्याच्यात फरक तुम्हाला जाणवेल तो का नाही? ते काय म्हणतात की शासन करत नाही. बरं, तुमचं प्रभाव क्षेत्र, त्या भागातलं आदिवासी क्षेत्र, तिथला विकास बघा, आणि जिथं भारत शासन, जिथं संविधान लागू आहे तिथला विकास बघा, तुलना करा. कोण पुढे आहे, कोण प्रगत झालेलं आहे, कुणाला सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.
निश्चितच जिथं भारतीय शासनाचं राज्य आहे तिथं सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आम्ही असं मानत नाही की 100% सगळ्या समस्या संपल्या, पण तुमच्याकडे माओवाद प्रभाव क्षेत्रामध्ये काहीच नाही झालेलं. जैसे थे आहे, जे 1000 वर्षापूर्वी होतं तीच कंडिशन आत्ताही आहे. आणि जिथं भारत शासनचा अंमल लागू आहे तिथं काही समस्या आहेत, पण बऱ्याच प्रमाणात प्रगती पण झालेली आहे. हे वास्तविकता आहे. हे चित्र स्पष्ट करून सांगितलं पाहिजे लोकांना. 100% असं समाधान असं कुठं असतं तुम्ही मला सांगा. अमेरिका इतकी संपन्न आहे, युरोप इतकं संपन्न आहे, 100% समाधानी आहेत का सगळे? नाही. प्रत्येकाला वाटतं काहीतरी कमी आहे आपल्या व्यवस्थेत, काहीतरी अजून व्हायला पाहिजे. पण प्रश्न आहेत, पण ते सोडवण्याचे मार्ग पण स्पष्ट झालेत. आणि 70 वर्षामध्ये जगात असं कुठंच घडलं नाही की रक्तरंजित मार्गाशिवाय सनदशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला एका एकदम खालच्या स्तरातून एका उच्च स्तरावर आणण्यात आलेलं आहे. आपण त्याच्यात यशस्वी झालेलं आहे. 70 वर्षात भारत यशस्वी झालेला आहे. इतक्या मोठ्या पॉप्युलेशनचं जीवनस्तर उंचावणं, आणि ते पण रक्तरंजित क्रांतीच्या शिवाय, हार्ड मार्गाशिवाय, लोकशाही मार्गाने हे केवळ भारतात शक्य झालेलं आहे. हे आपलं खास वैशिष्ट्य आहे. रशिया, चायनात जरी झालेलं असलं तरी ते खूप हार्ड पद्धतीनं आणि करोडो निर्दोष लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. जवळपास 3 कोटी लोक तर ते रशियामध्ये स्टॅलिननं मारलेले आहेत. माओनं तर कोट्याधिक लोक मारल्यात, 2दा मारले त्यांनी. तर एकदा पहिली एक क्रांती केली, नंतर एक सांस्कृतिक क्रांती म्हणून जे संस्कृतीप्रेमी किंवा ते म्हणतात बुर्जवा आहेत, हे संस्कृतीचं निर्वहन करतात किंवा हे संस्कृती काय हे ठरवतात, अशा लोकांना सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली सगळ्यांना मारून टाकलं. आणि हिटलर तर खलनायक होताच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पण निर्दोष लोकांच्या हत्या केल्या. पण स्टॅलिननं किती लोकांना मारलं, माओनं किती करोडो लोकांना, निर्दोष लोकांना हत्याकांड घडवलं. ते चिये गवेरा, फिडल कॅस्ट्रो ह्यांचे टी शर्ट घालून फिरतात. ते मुद्दामून पेनेट्रेशन केलेलं आहे आपल्या समाजामध्ये. त्यांना एक फार कोणीतरी असा रॉबिनहूड आणि मसीहा असल्याचं चित्र निर्माण केलं आहे. त्यामुळं आपल्याकडले तरुण पण ते टी शर्ट बिशर्ट घालून फिरतात. पण त्यांनी किती निर्दोष लोकांच्या हत्या केलेल्या आहेत त्याचं कुठंच आपल्या सिलेबसमध्ये येऊ दिलेलं नाही. हिटलर विलन होता, खलनायक होता, ते मान्य आहे. त्याचं आणलं, ते आणणं पण योग्य आहे, त्याचे सगळे कुकर्म जनतेसमोर. पण ह्या लोकांचे कुकर्म का येऊ शकले नाहीत? तर अकॅडमिक्समध्ये वगैरे सगळे हे जे मार्क्सवादी लोक, लेफ्टिस्ट लोक ह्यांनी कब्जा केला आहे, आणि ह्यांचं जे कुकर्म आहेत सगळे ते पुढंच येऊ दिलेले नाहीत. आणि त्याबद्दल एक अट्रॅक्शन निर्माण केले तरुणामध्ये ह्या विचाराबद्दल. विचार म्हणून तर तो फेलच आहे. कार्यपद्धती तर दहशतवादाची आहे. कार्यपद्धतीही मान्य होऊ शकत नाही. विचार म्हणून पण सगळीकडे फेल झालेला आहे. ज्या लोकांनी क्रांत्या यशस्वी केल्या निर्दोष लोकांचे हत्याकांड घडवून आणि त्या विचारावर व्यवस्था डेव्हलप करायचा प्रयत्न केला, ते पण फेल झाले. आता ओपन मार्केट आणि सगळं लिबरल इकॉनॉमी स्वीकारतायत. आणि आता हे मुठभर ह्याच्यामध्ये मरण फक्त आदिवासींचं व्हायला लागलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नक्षल संघटना हे चालवणारे जे म्होरके आहेत ते सगळे शहरात आहेत. त्यांचे पोरं बंदूक घेऊन तिथं नाही आहेत. भामरागड किंवा आपलं काय आबुजमाड, बस्तर, आपलं दंतेवाडा, इकडं त्यांची पोरं नाही आहेत. वरवरा रावचे मुलं मुली कुठे आहेत? गौतम नवलकाचे मुलं मुली कुठे आहेत? कुठे आहेत? वर्णन गोन्साल्विसचा मुलगा कुठे आहे? तो बंदूक घेऊन आहे का तिकडे? नाही. तिकडे बंदूक घेऊन अशिक्षित आदिवासी आहेत. त्याला भूल दिलेली आहे. तुझं जल जमीन जंगल जाईल सगळं. भारतीय सरकारनं अनेक कायदे केलेले आहेत. असं कुणालाही जल जमीन जंगल काढून घेता येत नाही. शासनाला सुद्धा घेता येत नाही. ग्रामपंचायतींना स्वायत्तता दिलेली आहे. 5वी अनुसूची म्हणून संविधानामध्ये विशेष तरतूद केलेली आहे. पेसा नावाचा कायदा केलेला आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिकांचं त्याला अनुमोदन असल्याशिवाय आपण असं टेकओव्हर करू शकत नाही जमीन किंवा तिथलं काही पण नैसर्गिक संसाधन आहे. अशा खूप सुधारणा झाल्या आहेत. जिथं त्यांची मालकीच नव्हती आदिवासींची, म्हणजे सार्वजनिक होतं ते सगळं जंगल, तिथं पट्टे दिलेले आहेत जमिनीचे, ह्याच्यावर तुम्ही करून खायचं. अशा खूप योजना आहेत. अन्य आरोग्याच्या, शिक्षणाच्या तर योजना खूप आहेत. आता त्या इम्प्लिमेंट होऊ शकत नाहीत कारण हे बंदूक घेऊन तिथं थांबलेले आहेत. ह्यांचे सगळे आर्थिक हितसंबंध तयार झालेले आहेत, हे लक्षात घ्या. करोडो रुपयाचं तिथून एक्स्टॉर्शन होतं. ते करोडो रुपये कुठे जातात? ते नक्षलवादी फिरणारे गरीब आदिवासी वापरू शकतात का ते करोडो रुपये? नाही. ते करोडो रुपये हे शहरी भागात बसलेले ह्यांचे मोरके,
आम्ही तुमच्या हितासाठी इकडे कॉन्फरन्स करू दिल्लीला, आम्हाला 1 कोटी द्या. UAPA कायद्याच्या विरोधात कॉन्फरन्स करायची, आम्हाला 1 कोटी द्या. किंवा जे नक्षलवादी म्हणून जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी पैसा लागणार आहे ते द्या. त्यातले त्या पैशावर आपण सुखवस्तू जीवन जगायचं, त्यांना इकडं बंदूक सप्लाय करत राहायचं, आपल्या शत्रू राष्ट्राशी संगनमत करून तिकडून शस्त्रास्त्र वगैरे घ्यायचे, मरतो खाली आदिवासी. आणि हे सगळे ऐशो आराम करणार, चळवळीचे म्होरके म्हणून कॉन्फरन्स करत राहणार आणि ह्यांना उल्लू बनवत राहणार एक प्रकारे आदिवासींना. तर ही चळवळ आदिवासी विरोधी, भारत विरोधी, परकीय शत्रूच्या निर्देशावर चालणारी ही संघटना आहे भाकप माओवादी. आणि त्याचे हे सगळे म्होरके आहेत. जरी ह्याचं जजमेंट अजून यायचं बाकी असलं तरी प्रथम दर्शनी त्यांना सगळं हे जामीन नाकारलेला आहे. जजमेंट येईल, त्याचं ट्रायल होईल तेव्हा. पण कोणीही सांगू शकतं की हे प्रत्यक्ष इन्व्हॉल्व झालेले आहेत. ह्यांच्या कृती बघा आधीच्या, ह्यांचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड बघा. आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं वगैरे नाव घेतात. आता अभिव्यक्ती JNU, दिल्ली युनिव्हर्सिटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, हे मी इथं सांगू शकतो की ह्यांचे गड राहिलेले आहेत ह्या अशा युनिव्हर्सिटीज. जादवपूर युनिव्हर्सिटी, उस्मानिया युनिव्हर्सिटी, इथून ह्यांनी विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून भरती केलेली आहे. आणि ह्यांचे पोरं नाही. ह्या युनिव्हर्सिटीमध्ये कसं आहे, शासनानं वंचित उपेक्षित घटकातल्या मुलांना शिक्षण मिळावं चांगलं म्हणून कमी पैशामध्ये, कमी फीस, राहायला हॉस्टेल्स, 3 टाईम खायला फ्री. आणि काही आपलं SC ST कम्युनिटीमधून येणाऱ्यांना तर फ्रीच असते. ओपन कॅटेगरीतला नॉमिनल फीस असते. कारण काय की यांना शक्य होत नाही शिकावं. पण ह्यांच्या डोक्यात तिथं काय घालणार सगळं हे माओवादी विचार, नक्षलवादी विचार. आणि ह्यांना इकडे जंगलमध्ये पाठवणार किंवा ह्या सगळ्या कारवायांसाठी ह्यांचा कुरिअर म्हणून वापर करणार. तो हेम मिश्रा म्हणून एक जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, JNUचा विद्यार्थी, तो कुरिअर म्हणून काम करत होता. म्हणजे ते जंगल भागामध्ये बसलेले ह्यांचे म्होरके आणि शहरी भागात काम करणारे लोक ह्यांच्यामध्ये संदेश वहन करणे, सामग्रींचं वहन करणे. कारण हे गुप्तचर यंत्रणांपासून वाचून काम करावं लागतं ना. काही ईमेल पाठवले काही आणि ते इंटेलिजन्स एजन्सीच्या हाती लागले तर आपण अडकू. म्हणून हे काय करतात की जास्तीत जास्त मॅन्युअल वर्क कसं करता येईल ह्याच्यावर भर असतो ह्यांचा. म्हणून हे अशा विद्यार्थ्यांना कुरिअर म्हणून वापरणे, असे हे कामं करतात. आता हे मोठ्या मेहनतीनं इंटेलिजन्स एजन्सीजनं हे पुरावे गोळा केलेले आहेत. आणि जितके गोळा केलेले आहेत, केवळ 7-8 पत्र नाही आहेत, प्रायमा फेसी म्हणून न्यायालयासमोर ते 7-8 पत्र दाखवलेले आहेत. हजारो पानांची चार्जशीट आहे. आणि काही ऑडिओ व्हिडिओ कंटेंटसुद्धा आहे. आणि काही कंटेंट तर सीलबंद कव्हरमध्ये न्यायाधीशांसमोर सादर केलेलं आहे. म्हणून ह्यांना जामीन मिळालेलं नाही. न्यायालय म्हणतंय हे राजकीय विरोधक नाहीत. सर्वोच्च न्यायालय म्हणतंय धिस अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिसेंट बट देअर लिंक विथ बॅन टेररिस्ट ऑर्गनायझेशन CPI माओइस्ट अँड दे आर ॲक्टिवली इन्व्हॉल्व इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ धिस बॅन टेररिस्ट ऑर्गनायझेशन, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आता बातम्या ह्यांनी काय केल्या, ह्यांचे जे पोर्टल्स वगैरे होते की डिसेंट इज द सोल ऑफ डेमोक्रेसी, हे लेफ्ट ओरिएंटेड, ह्यांचं प्रोपगंडा कसा असता सांगतो तुम्हाला एक आणि संपवतो माझं मनोगत. सर्वोच्च न्यायालयाचं 2:1 जजमेंट आलं ह्यांनी जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती. आता एक न्यायाधीशांनी काय म्हटलं की पुणे पोलिसांनी जे अटक केलेली आहे थोडं ह्यांची पद्धत मनमानी पद्धतीची आहे. म्हणजे फक्त अटकेच्या पद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ह्याची SIT मार्फत ह्याच प्रकरणाची चौकशी व्हावी पुणे पोलिसांच्या वतीनं न होता, असं जस्टिस चंद्रचूड ह्यांनी एक मायनॉरिटी जजमेंट दिलं. आणि जस्टिस खानविलकर आणि दुसरे एक न्यायाधीश त्यांनी दोघांनी एक मेजॉरिटी जजमेंट दिलं. मायनॉरिटी जजमेंटमध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी रिमार्क एक पास केला की डिसेंट इज द सोल ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे विरोधी मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हाच लोकशाहीचा आत्मा आहे, असं एक पासिंग रिमार्क होतं. आणि मेजॉरिटी जजमेंटमधलं वाक्य काय होतं, धिस अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिसेंट बट देअर लिंक विथ बॅन टेररिस्ट ऑर्गनायझेशन अँड देअर इन्व्हॉल्वमेंट इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ बॅन्ड ऑर्गनायझेशन. आता बातम्या काय व्हायला पाहिजे, धिस अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिसेंट बट these accused are
ॲक्टिव्ह मेंबर्स ऑफ बँड CPI माओइस्ट, अशा बातम्या पाहिजे हेडलाईन. कारण मेजॉरिटी जजमेंट काय ते मॅटर करतं ना. तुम्ही मायनॉरिटी जजमेंटमधलं एक वाक्य उचलायचं आणि ते बातम्या करायच्या, म्हणजे लोकांना काय दाखवायचं, हे केवळ विरोधी मत व्यक्त करतायत म्हणून ह्यांना उचलून जेलमध्ये टाकले. लोकांचा असं समज करून द्यायचा. आता प्रत्येकजण जाऊन ते कोर्ट ऑर्डर सगळी काढून ती सगळं डिटेल 60-70 पानाचं ऑर्डर वाचत बसत नाही ना. ह्या बातम्या अशा पेरायच्या सगळ्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईवर संशय निर्माण करायचा. ही अशी ह्यांची मोडस ऑपरेंडी आहे. त्यामुळे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि JNUमध्ये जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टानं काय सांगितलं आहे एवढं एक मी उल्लेख करतो आणि माझं मनोगत संपवतो. शेवटचं कन्हैया कुमारची केस आहे त्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टानं काय म्हटलं हे लक्षात घ्या. फ्रीडम ऑफ स्पीच guaranteed to citizens of this country under the Constitution of India has enough room for every citizen to follow his own ideology or political affiliation within the framework of our Constitution. It has to be kept in mind by all concerned that they are enjoying this freedom only because our borders are guarded by our armed and paramilitary forces. Our forces are protecting our frontiers in the most difficult terrain in the world, that is Siachen Glacier and Run of Kutch. It is to note that such persons enjoy the freedom to raise such slogans, म्हणजे जे देशविरोधी नारे ते दिले होते, हमें चाहिए आज़ादी, कश्मीर को आज़ादी, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. त्याच्यात काय म्हटलंय, तुम्ही हे जे स्वातंत्र्य उपभोगताय ते कशामुळं, यू कॅन रेज दिस स्लोगन्स in the comfort of university campus, but without realizing that they are in this safe environment because our forces are there at the battlefield situated at the highest altitude of the world, where even the oxygen is so scarce that those who are shouting anti-national slogans, holding posters of Afzal Guru and Maqbul Bhatt close to their chest honoring their martyrdom, may not be even able to withstand those conditions for an hour even. त्यांना सुनावलंय कोर्टाने, तुम्ही हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताय ना आणि हे अफजल गुरून मकबूल भुट्टचे फोटो घेऊन इथं सगळे हे तुमचे धंदे करताय ना, ते कशामुळं आहे, हे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सुरक्षा यंत्रणा ह्या तुमच्या हक्काचं संरक्षण करतायत. जगातल्या सगळ्यात उंच ठिकाणी तिथं ऑक्सिजन घेणं सुद्धा कठीण होतं, तिथं हे प्रोटेक्शन करतायत म्हणून तुम्ही हे उपभोगताय सगळं इथं सेफ एन्व्हायरमेंटमध्ये युनिव्हर्सिटीच्या फुकटचं खाऊन, असं म्हटलेलं आहे ह्या हायकोर्टानं. पुढे ते म्हटलेलं आहे, द काइंड ऑफ स्लोगन्स रेज्ड मेनी हॅव डिमोरलायझिंग इफेक्ट ऑन द फॅमिली ऑफ दोज मार्टियर्स हू रिटर्न्ड होम इन कॉफिन ड्रॅप्ड इन ट्रायकलर. ते म्हटले की तुम्ही हे जे देशविरोधी नारे लगावताय ना, त्याचा ज्यांची मुलं शहीद झालेत ना बॉर्डर्सवर किंवा ह्या सगळ्या इंटरनल इन्सर्जन्सीमध्ये, त्यांच्या आईवडिलावर ह्याचा काय परिणाम होत असेल ह्याचा जरा विचार करा, असं सर्व हे दिल्ली हायकोर्टानं ह्यांना सुनावलेलं आहे. आणि पुढं दिल्ली हायकोर्ट म्हणतंय, दीज पिटिशनर्स म्हणजे हे जे अक्युज्ड आहेत, आरोपी होते त्याच्यामधले ते सगळे विद्यार्थी, दे क्लेम their right regarding freedom of speech and expression guaranteed in part 3 under article 19(1)(a) of the constitution. म्हणजे ते म्हणतात की आम्हाला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1)(a) ह्यानं काही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. पण तसं नाही आहे. त्याच अनुच्छेदमध्ये 19(2) काही कंडिशन टाकलेले आहेत. तुम्ही देशविरोधी नारे लावू शकत नाही, लोकांना हिंसेसाठी चिथावणी देऊ शकत नाही, एखाद्याला पुरावा नाही काय नाही डिफेम करू शकत नाही, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स म्हणतात त्याला, त्याचं सुद्धा भान ठेवा म्हटलेलं आहे ह्या दिल्ली हायकोर्टानं. आणि त्यांना म्हटलेलं आहे की जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे तसं घटनेच्या पार्ट 4 आर्टिकल 51(a) मध्ये ड्युटीज पण दिलेले आहेत. नागरिकांचे काय कर्तव्य आहेत, अधिकार जसे दिलेले आहेत तसे ड्युटीज पण सांगितलेले आहेत, त्याचं पण जरा वाचन करा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेलं आहे यांना. आणि अधिकार आणि कर्तव्य हे सोबत चालतात, कोणतंही एक चालू शकत नाही, निर्बंध स्वातंत्र्य असू शकत नाही, स्वातंत्र्यासोबत काही कर्तव्य येतात असे सुनावलेलं आहे. त्यामुळं ह्यांच्या शहरी भागातल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. हे वेगवेगळे बुरखे पांघरून येऊ शकतात तुमच्यासमोर, विचारवंत म्हणून येऊ शकतात, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून येऊ शकतात, कवी म्हणून येऊ शकतात, ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट, लॉयर्स, इंटेलेक्च्युअल्स, सिव्हिल सोसायटी, आत्ता काळेसर म्हटल्याप्रमाणे हे सगळे ह्यांचे बुरखे आहेत.
भाकप माओवादीचे हे सगळे म्होरके आहेत आणि सामान्य आदिवासींना अंधारात ठेवून त्यांच्या रक्तावर ह्यांचे सगळे ऐशोआराम, हे सगळे शत्रू राष्ट्राशी संगनमत करून हे सगळे धंदे चालू आहेत, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि काश्मीरमध्ये तर आता भारतीय संविधान पूर्णपणे लागू झालेलं आहे. अजूनही आपल्या देशाचा एक मोठा भूभाग, ज्याला रेड कॉरिडॉर म्हणतात, तिथं भारतीय संविधान पूर्णपणे लागू व्हावं ह्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक असण्याची गरज आहे. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, खरेदी करावं, त्यातले सगळे फॅक्ट समजून घ्यावेत आणि त्याबद्दल जास्तीत जास्त जागरण करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.